लाडकी बहीण योजनेची पडताळणी सरकारनं सुरू केली आहे। या पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची आता चिंता वाढली आहे। काय आहे सरकारची योजना आणि लाडक्या बहीण योजनेची पडताळणी कशी होणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून। श्रीमंत लाडक्या बहिणींची चिंता वाढली। सक्षम लाडक्या बहिणींकडून सरकार पैसे परत घेणार। अर्ज पडताळणीपूर्वीच 4000 बहिणींची माघार। सरसकट लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची चिंता आता वाढली आहे, कारण सरकारनं लाडक्या बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू केली आहे। मात्र त्यापूर्वीच 4000पेक्षा अधिक सक्षम महिलांनी योजनेतून अर्ज मागे घेतले। मात्र सरकारनं सुरू केलेल्या पडताळणीत आणखी अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अपात्र असलेल्या महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावेत असं आवाहन महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी केलंय। अर्ज मागे न घेणाऱ्या महिला पडताळणीत अपात्र ठरणार आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून योजनेचे पैसे परत घेतले जाणार असल्याचंही तटकरे म्हणाले। क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला। महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे, तसंच इतर विभागाकडून अर्जाची छाननी करण्यात येते। ही जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे। जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत। पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत। या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत। दरम्यान सरकारच्या नव्या नियमावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले। मतांसाठी सरसकट अर्ज मंजूर केले, आता त्रुटी का काढल्या जात आहेत असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केलाय। पडताळणी पण करण्यात येणार। माझा मुद्दा तोच आहे, मतं घेत असताना सरकारला हे माहित नव्हतं का लाडकी बहीण योजना आणत असताना त्याच्यातल्या त्रुट्या काय येऊ शकतात, त्याच्यातले धोके काय येऊ शकतात। माणसांनी सुद्धा बायांच्या नावाने पैसे घेतले असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सरकारला माहित होत्या। त्यांचं सरकार आल्यानंतर या सरकारने आणि हे सांगतात की आम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद आहे, मग तुम्हाला आता पडताळणी करायची गरज का पडली? सुरुवातीला लाडक्या बहीण योजनेचा 2.25 कोटींच्या वर महिलांनी लाभ घेतलाय। मात्र योजनेला नियमांची कात्री लावण्यात आल्यानं लाखो महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत। त्यामुळे निवडणूक काळात आवडत्या असणाऱ्या बहिणी निवडणूक संपल्यानंतर नावडत्या झाल्या का असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जातोय। शिर्डीहून सीमा आढेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।